नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आता आम्ही चाललोय गौरी आणायला चाललोय। आज आहे गौरी आवाहन, तर आम्ही सर्वजण तयार झालोय आता। चला तर मग बेबीने आता गौरी घेतले। आता नंतर येताना आम्ही तिला दाखवणार तिचा चेहरा। आता आम्ही नदीवरती चाललोय। आजच्या दिवशीची खूप वाट बघत होते, खूप म्हणजे आतुरतेने वाट बघत होते, कारण गेल्या वर्षी खूप पाऊस होता, आहे ना बेबी? खूप म्हणजे खूपच पाऊस होता, कारण गौरी व्यवस्थित घेऊन यायला पण जमलं नाही, एवढा पाऊस होता। आणि आज बघा ऊन आहे। हे बघा इकडे अजून कोणीच नाही, आम्हीच पहिला नंबर लावलेला आहे। तरी काही जण आलेत, नदीवरच भेटतील। ऊन आहे भरपूर, तरी आपण छत्री आणलेले। पाऊस आला तर पावसाचं वातावरण असतं। काय बोलते गौरीला? हे बघा गौरीची पाने आता काढायची आम्हाला, समोरच आहेत। ते व्हाईट वाली पानं आहेत ना, पातळीची पानं, तर ती गौरीची फेवरेट पानं आहेत। हे पहा, दिसली का? हे पहा सर्वजण इथे आहेत जमलेल्या। म्हटलं वहिनी येणार असे। सर्व आधी गौरीची पूजा करायची, तिथे आधी शेणानं सारवून घेतला आणि मग नंतर रांगोळी वगैरे काढून पूजेची तयारी केली। नैवेद्य को
कसलं ना खायला लागलं. नाही मका लाव काय कर. आता पूजा वगैरे झाली ना, आता चाललोय सर्वजणी. उद्या जाऊ नका. सर पाठलं बघूस. असं म्हणतात की गौरी घरी घेऊन जाताना मागे नसतं जायचं, गौरी मागे जाते. तर आम्ही समोरच बघणार आहोत, मागे अजिबात नाही बघणार आहोत आणि घंटी वाजून घेऊन जावं लागतं. तर देवी बागा थकले. आता आम्ही गौरीची आवडती भाजी आणायला चाललेलो आहे. इथं आमच्या परिसरातच आहे. भाजीचं नाव काय ग त्या? मुरवा भाजी, म्हणजे पालेभाजीच असते. पहा बरं. घालायची भाजी गौरीला नैवेद्याला आणि पालाभाजी मिक्स करायची आणि गौरीला भाजी नैवेद्याला करायची. आवडती भाजी मुरवा. आता पालाभाजी काढते. इकडे मी पालाभाजी लावलेली आहे. आईनं मुरवा काढला. भाजी पालेभाजी जराशी राहिली होती ती काढायला आले. काय करतात? मुरवा काढू का ही थोडीशी? नको बस झाला. हे बघा मी भाजी काढलेली आहे. आईने मुरवा काढलाय. मुरवा आणि पालेभाजी काढले. हे बघा इकडे हे आमचा परिसर. इकडे भाजी लावलेली आहे.